शपथ नारायण धारप भाग 5. ब्रिटिशांनी निर्माण केलेल्या पोलादी चौकटीचा चंद्रकांत मोहोळ हा एक भाग असला तरी ब्रिटिश अंमलानीत तो त्या स्थानापर्यंत पोहोचलाच नसता, किंवा एखाद्या अपघाताने पोहोचला असता तर जास्त काळ टिकला नसता. अत्यंत किरकोळ शरीरयष्टी, डोळ्यांना जाड भिंगांचा चष्मा, कोणत्याही मैदानी खेळाची वा कसरतीची आवड नाही, एवढंसही शारीरिक श्रम पेलण्याची कुवत नाही. त्याच्यात काही गुण अर्थात होते, म्हणूनच त्याला प्रमोशन्स मिळत गेली होती. बुद्धिमत्ता होती, आकलनशक्ती होती, स्मरणशक्ती होती. धोरणात्मक निर्णयासाठी त्याच्यासारखा दुसरा मिळणं कठीण होतं, पण तिथे त्याची मर्यादा लागत होती. अंमलबजावणीसाठी जी एक तडफ, धडाडी, लोकाभिमुखता, हजरजबाबीपणा, आव्हानांना सामोरं जाण्याची जिद्द, या सर्वांचा त्याच्यात अभाव होता. अशा माणसाच्या आवडीनिवडी तुम्ही डोळे मिटूनही सांगू शकाल. आवडीचे खेळ बुद्धिबळ ब्रिज, आवडीची पुस्तकं शोपेनहावर, विटगेन्स्टाईन, बर्कले इत्यादी सारख्यांचे जटिल ग्रंथ, आवडीचे प्रोग्राम आपल्याकडच्या पक्क्या संगीताच्या मैफिली किंवा पाश्चिमात्य चेंबर म्युझिक, कपड्यांची आवड राखाडी किंवा मातट सौम्य छटांचे सोबर सूट, जरा गडद रंगाचे स्ट्रिंग टाय आणि निमुळत्या टोकांचे पॉलिश केलेले बूट. माणूस म्हणून चंद्रकांत सर्वदृष्टीने उत्तम होता. उत्तम शेजारी, उत्तम मित्र, उत्तम अधिकारी आणि अर्थात उत्तम पती. माणिकला त्याच्या पत्नीला त्याचा अभिमान वाटत नसता तरच नवल होतं. त्याच्या उच्च पदामुळे समाजात तिलाही मानमरातब होता, प्रतिष्ठा होती. जरा लहान शहरात तर जास्तच. संसारात तिला कधीही काहीही उणं पडलं नव्हतं. तिचा शब्द खाली पडला नव्हता, किंवा तिची कोणतीही इच्छा अपूर्ण राहिली नव्हती. बंगला, नोकर-चाकर, दाराशी गाडी यातच सर्व सुख मांडणारी ती खासच नव्हती. तरीही हिऱ्याला लावलेल्या सोन्याच्या कोंदणासारखं ते होतं. हिऱ्याची शोभा आणखीच वाढत होती. हाताखालच्या लोकांच्या घरी जाण्याचा प्रसंग कधीकधी येई. त्यांचे ओढगस्तीचे, धावपळीचे संसार पाहता पाहता मनात आपोआप विचार येई, मी किती भाग्यवान आहे. मग त्याचबरोबर असाही विचार येई, आजच्या महागाईच्या दिवसात यांना जर खरोखरच 2-2.25 हजारांचीच नोकरी असती तर आपलं भागलं असतं का? यांच्यात एवढी चिकाटी, निग्रह, धडपडीची तयारी आहे का? केवळ रिटॉरिक प्रश्न. पण चंद्रकांत सुदैवी होता. चांगल्या विद्यालयात, चांगल्या महाविद्यालयातून प्रवेश मिळत गेले. निकालात प्रथम श्रेणी कधीही चुकली नाही. IASलाही तो पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाला आणि त्याला कॉल येण्या इतक्या जागाही त्या वर्षी उपलब्ध होत्या. आजच्या जनतेच्या वाढत्या आकांक्षा, स्वहक्काची वाढती जाणीव, नोकरशाहीत राजकारण्यांचा होणारा वाढता हस्तक्षेप, सनदी नोकरांवर समाजाच्या सर्व थरातून येणारे वैध आणि अवैध दबाव, या सर्वातून चंद्रकांत सही सलामत वाचला होता. वर वर चढत होता हे एक नवलच नव्हतं का? एखाद्याला वाटलं असतं एखादा देवदूतच या चंद्रकांतसारख्या सरळमार्गी जीवाची हरघडी काळजी घेत आहे. चंद्रकांत 9:30ची TV सिरियल पाहत होता. तशी फारशी आकर्षक नव्हती, पण दुसऱ्या दिवशी रविवार होता. आत्तापासून झोपून राहण्यात काय अर्थ? 9:45च्या हेडलाईन्स पाहून मग TV बंद करण्याचा त्याचा विचार होता. माणिकची कोणी मावस बहीण भेटायला आली होती. आतल्या खोलीत त्यांच्या गप्पा चालल्या होत्या. टीव्हीवरचं चित्र बदललं आहे हे समजायला त्याला क्षणभराचा अवधी लागला. सिरियलमधली पात्र गडप झाली होती. पडद्यावर एक काळा चेहरा होता. चेहऱ्यातले दात विकट हास्यात विचकलेले होते. जाड गाल वर गेले होते. डोळे मिचकावल्यासारखे दिसत होते. चंद्रकांत खुर्चीत सरळ बसण्याच्या आतच तो विक्षिप्त देखावा गेला होता. मालिका पुढे सुरू झाली होती, खंड न पडल्यासारखी. हतबुद्ध होऊन चंद्रकांत समोर पाहतच होता. हा काय प्रकार होता? त्याने केबल घेतला नव्हता, मध्येच चॅनल वगैरे बदलले असण्याची शक्यताच नव्हती. मग काय रटाळ सिरियल पाहता पाहता त्याला झोप लागली होती आणि त्या क्षणभरात एखाद्या स्वप्नातला चेहरा दिसला होता. छे, असला कसला घाणेरडा चेहरा. गळ्यापाशी घामाचा ओलावा जाणवत होता. हातही जरासे कापत होते. टीव्हीकडे तर पाहण्याची इच्छा नव्हती, पण एकदम बंद केला तर माणिक तिच्या बहिणीला घेऊन बाहेर यायची.
आता आपल्याला अगदी औपचारिकपणासाठी म्हणून सुद्धा 2 शब्द तरी बोलता येतील की नाही याची त्याला शंकाच होती. पण हे टीव्हीवर काय दिसलं होतं? भयकथा, कादंबऱ्या वाचण्याचा किंवा हॉरर पिक्चर्स बघण्याचा त्याला मुळीच शौक नव्हता. क्लबमध्ये एवढ्यात कोणी अशी विलक्षण क्रौर्याची केसही सांगितली नव्हती. कधी कधी असे खूप किस्से ऐकायला मिळायचे आणि तर्कशुद्ध विचार करणाऱ्या त्याच्या मनाला एखादी घटना विसंगतपणे कार्यकारण भाव नसताना, कोणतेही साम्य वा संबंध नसताना घडेल हे पटत नव्हतं. हा विलक्षण चेहरा दिसण्यामागे काहीतरी कारण असलंच पाहिजे. टीव्हीच्या पडद्यावरील चित्राऐवजी तो त्याला दिसला होता. प्रक्षेपण नेत्रात झालं असलं तरी त्याची निर्मिती त्याच्या मनात वा मेंदूत झाली होती. म्हणजे त्याचा संबंध त्याच्याशी स्वतःशीच होता. एखादं वर्तुळ आवळत आवळत आपल्याभोवती गच्च होत आहे असं त्याला वाटलं. आपल्या स्वतःशी याचा संबंध कसा असेल? त्याचा तर असा कोणी मित्र वा सहकारी वा परिचित असूच शकत नव्हता. निदान आत्ता या क्षणी नाही. मग भूतकाळात, मागे केव्हा तरी? आता तो 40च्या जवळ पोहोचला होता. इतक्या वर्षांच्या आठवणीचा पसारा मागे पसरलेला होता, एखाद्या भुयारासारखा. सुरुवातीला प्रकाश असतो, तिथला भाग स्पष्ट दिसतो, मग अंधुक अंधुक होत जातो. तसंच एवढ्यातल्याच नजीकच्या भूतकाळातल्या आठवणी स्पष्ट होत्या, रेखीव होत्या. पण मन जसं जसं मागे जात होतं तशा आठवणी धूसर, अस्पष्ट होत होत्या. मग याचा उगम त्या मागच्या, खूप मागच्या आठवणीत कुठेतरी होता का, जे आता तो विसरूनही गेला होता. अगदी मागे लांबवर धोक्याच्या खुणेसारखी एक लाल ठिणगी लुकलुकत होती. श्रवणाच्या कडेवर धोक्याच्या भोंग्याचा आवाज होता. त्याला हे काहीही नको होतं. एव्हानाच डोक्यात कलकल व्हायला लागली होती. एकाएकी तो भानावर आला. टीव्हीवर 9:45च्या बातम्यांआधीची थीम ट्यून वाजत होती. खुर्चीच्या हाताभोवती त्याने नकळत आपले पंजे घट्ट आवळून धरले होते. ते आता त्याने सैल सोडले. माणिक बहिणीला घेऊन खोलीत आली. त्याने टीव्ही बंद केला. औपचारिक निरोप देणं घेणं झालं. दिवे मालवले गेले. निजानीत झाली. पण कितीतरी वेळ त्याला झोप आलीच नाही. रविवार म्हणजे चंद्रकांतचा सर्वात आवडता दिवस. आठवड्याभरात अनेक गोष्टी दूर ठेवल्या जात. रविवारी करूया असं लेबल लावून. एखादं नवीन पुस्तक, एखादी नवीन टेप किंवा एखादी खास भेट. वाट पाहण्यासारखा दिवस. पण हा रविवार वेगळाच वाटत होता. हुरहुर आणि एक अनामिक काळजी घेऊन आला होता. रविवारचे पेपर संपूर्ण वाचणारा चंद्रकांत त्याने नुसतं हेडलाईन्स वाचून पेपर दूर केला. कार्टून पाहिली नाहीत, बेकरचा ब्रिज कॉलम वाचला नाही, चेस कॉर्नरकडे पाहिलं नाही, आतली खास फीचर्स वाचली नाहीत. माणिकच्या ग्रुपचं कुठेतरी गेट टुगेदर होतं. सकाळपासूनच ती घाईत होती. 10च्या सुमारास ती गेली. चंद्रकांतची विमनस्क अवस्था तिच्या ध्यानातच आली नाही. पण संध्याकाळपर्यंत त्याचा मूड सावरला होता. हे एखादं मेंटल व्हायरल इन्फेक्शन असावं, त्याने थट्टेने विचार केला. एखाद्या तापाचं कारण उमगलं नाही की त्याला व्हायरल इन्फेक्शन म्हणण्याची सध्याची फॅशन त्याच्या कानावर आली होती. माणिक परत आली तेव्हा सर्व नेहमीसारखं होतं. सोमवारी संध्याकाळपर्यंत सर्व काही नॉर्मल होतं. तो ऑफिसमधून घरी आला, सोफ्यावर बसला. जरा वेळ आराम करून मग एका हातात चहाचा कप घेऊन समोरची पत्र पाहत होता. काही संस्थांची आमंत्रणं, काही उद्घाटनांच्या आमंत्रण पत्रिका, इतरही बरीचशी पत्र, रुटीन मेल. सगळ्यांच्या खाली ते पिवळं पाकिट होतं. हाताने मराठीत पत्ता लिहिलेलं पाकिट. अर्थात त्याने ते उचललं, उघडलं, आतला कागद काढला आणि वाचला. आपली शपथ आठवा, मायगावला परत या, टिनपाट मेजर. काही क्षण त्याला खरोखरच समोरच्या शब्दांचा अर्थबोधच झाला नाही. आणि मग शॉक आला. जिवंत वायरला स्पर्श केल्यासारखा शॉक. टिनपाट मेजर, मायगाव, अर्थात जयराम गोवडे. वायरचा स्पर्श होतो तिथून शरीरभर विलक्षण वेदनेच्या कळा पसरत जातात. तशा आता त्याच्या सर्व शरीरावर पसरत होत्या. मायगाव, ती शपथ, टिनपाट मेजर. सोफ्यासमोर हॉलची भिंत होती. शो कॅबिनेट होते, वॉल हँगिंग्स होती, पुस्तकांची कपाटं होती. पण आता ते समोरचं दृश्य एखाद्या कापडी पडद्यासारखं थरथरलं आणि एकदम खाली आलं.
जणू काही रोजची सत्यसृष्टी हे एक कवचच होतं. आणि आता ते तडकलं होतं, खळखळत खाली पडलं होतं. समोर दिसत होता तो एक रस्ता होता. लहान शहरातला वाटत होता. 2-3 मजली इमारती होत्या. वेळ संध्याकाळची वाटत होती. रस्त्यावर तुरळक रहदारी होती आणि त्या रस्त्यावरून एक कृशशरीराचा फिकटलेल्या चेहऱ्याचा मुलगा खांद्यावरून मागे पाहत पाहत धावत होता. त्याने मान वळवली तेव्हा त्याच्या डोळ्यांना लावलेला चष्मा दिसला. 2 दुकानांमधल्या एका अंधाऱ्या बोळात तो दिसेनासा झाला. चंद्रकांतच्या छातीत धडधड व्हायला लागली होती. हा रस्ता, ही दुकानं, सर्व काही त्याच्या ओळखीचं होतं. तोच एकदा असा संध्याकाळचा अर्धवट अंधारातून जीव मुठीत घेऊन पळाला होता. एखाद्या व्हिडिओ कॅसेटसारखा हा देखावा त्याला दिसत होता. मग आणखी एका ओसाड घरासमोर जमलेली 6 नाही 7 मुलं. आठवणीतली व्हिडिओ लायब्ररी गच्च भरलेली होती. खूप टेप होत्या आणि सर्वच्या सर्व भयानक होत्या. व्हिडिओ टेप नाही, यापेक्षा काहीतरी जास्त. 21व्या शतकात म्हणे फिली येणार आहेत. त्यांच्या प्रक्षेपणात आणखी सत्यता भासणार होती. पण हे 21वं शतक चंद्रकांतच्या खोलीत आत्ताच आलं होतं. समोरच्या चित्रांना विलक्षण सत्यता होती, घनता होती. एवढेच नाही, त्या आक्षेपित स्थळांचे नाद, गंध, स्पर्शही त्याच्यापर्यंत पोहोचत होते. त्या जुनाट कपाटाचं दार कचकन मोडून आतून तो कोळशाच्या रंगाचा, अर्धवट अस्वलासारखा, अर्धवट गोरिलासारखा दिसणारा आकार त्याच्या अंगावर झेपावत आला होता. तेव्हाच तो गारठा, तो कुचका नासका वास आणि त्या केसाळ पंजाचा खरखरता स्पर्श, सर्व काही त्याला जाणवत होतं. जणू काही मेंदूतील नसांवरून कोणीतरी विजेची भारलेली तार फिरवत होतं आणि खूप खूप वर्ष खोलवर गाडून टाकलेले हे भयकारी अनुभव उसळी मारून वर आले होते. मायगाव, टिनपाट मेजर, त्यांची ती शपथ, रक्ताची शपथ आठवा म्हणे. जीव गेला तरी विसरण्यासारखी होती का? आणि जयराम त्याला परत मायगावला बोलवत होता. त्यावेळी चंद्रकांत वयाने लहान होता. त्याचे तेवढेच ते जवळचे मित्र होते. जयराम होता, आणखी एक होता, त्याला ते ढीग म्हणत, मारवाडी म्हणत. आणखी एक मुलगी होती, सोनी. आणखीही कोणी कोणी होतं, कारण ते सगळेजण 7च्या 7 जण मिळून काही काही घरातून गेले होते. तोही गेला होता. रात्री अपरात्री नाही नाही त्या ठिकाणी त्यावेळी गेला होता. भीती तर असायचीच, पण मित्र बरोबर असायचे. पण त्यावेळची गोष्ट वेगळी होती. आत्ता या वयात पुन्हा तिथे? नको देवा नको, तो स्वतःशीच पुटपुटत होता. दोन्ही डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या होत्या. डोळे पुसण्यासाठी त्याने हात उचलले आणि त्याला तळहातावरच्या त्या लाल खुणा दिसल्या. लहान लहान खुणा. ती शपथ, ती रक्ताची शपथ. आता तरी आठवलं ना? त्या लाल रक्तखुणा त्याला विचारत होत्या. तो स्वतःशीच मान हलवत होता. जयरामचं बोलावणं म्हणजे मृत्यूचंच आमंत्रण होतं. त्या प्रसंगातून आता आपण वाचणार नाही, त्याची मनोमन खात्री होती. म्हणजे शेवटी मृत्यूलाच सामोरं जायचं. पण असं रात्री अपरात्री आड ठिकाणी, त्या अणकुचीदार नख्यांनी शरीराची चाळण करून घेण्यासाठी, त्या पिवळ्या मोठमोठ्या दातांनी शरीराचे लचके तोडून घेतले जाण्यासाठी. आणि एवढ्यानेच काय होतं, त्याने आणखीही क्रूर धमक्या दिल्या होत्या. नाही नाही, माझी हिंमत नाही. मायगावात ते परत आलं तर सर्वांनी परत यायची तिथे शपथ घेतली होती. एकमेकांच्या रक्ताचा स्पर्श करून घेतलेली शपथ. त्यावेळची गोष्टच वेगळी होती. इतर वेळी त्याला स्वतःला एकाकी घाबरं वाटायचं, पण त्या मित्रांच्या घोळक्यात अंगात हत्तीचं बळ संचारल्याची जाणीव व्हायची. शरीरात एक वादळी शक्ती धुमसत असल्यासारखं वाटायचं. पण आत्ता नाही. 12चे 15, 15चे 25, 25चे 35 होत गेले तशी ती शक्ती पाझरून गेली होती. पुन्हा ते होणं नाही. पण ती शपथ तो कसा नाकारणार? समजा त्याने काहीच प्रतिसाद दिला नाही तर? समजा तो इथेच मांडीत डोकं खुपसून लपून बसला तर? ते जाणार, अर्थात जाणार. जितके जमले असतील तितके जाणार. कदाचित सही सलामत परत येतील, कदाचित येणारही नाहीत. पण त्याचं काय होईल? आणि मग त्याच्या डोळ्यांसमोर विदारक सत्य उलगडत होतं.
समजा त्या सातांना काही एक काल्पनिक संरक्षण असलं तर ते काही एका विशिष्ट कामगिरीसाठी होतं. त्यासाठी ते एकत्र आले की मग त्यांना कशापासून भय नव्हतं. जणू काही या 7 संवाहकांचा एकत्र विणलेला गोफच ती प्रकांड शक्ती पेलायला वाहून न्यायला समर्थ होता. त्यांच्याखेरीज त्याच्या एकट्यासाठी काहीही नव्हतं आणि मग तो त्याच्यासाठी उघडा असंरक्षित होता. त्याचा हात कुठेही पोचू शकत होता. परवाच नाही का त्याने आपलं एक हिडीस रूप टीव्हीच्या पडद्यावर दाखवलं. चंद्रकांतला या क्षणी त्या विलक्षण दृश्याचा उलगडा झाला होता. त्याचे हात एव्हानाच इथपर्यंत पोहोचले होते. तो मायगावला जाऊ शकत नव्हता, इथे राहू शकत नव्हता. त्याच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत होतं. थकलेल्या पावलांनी तो बाथरूममध्ये गेला. माणिकचा आरडाओरडा ऐकून गडी धावत आले होते. बाथरूमच्या दाराला धक्के मारून दार उघडण्यात आलं होतं. चंद्रकांत बेसिनवर वाकला होता. पाण्याचा नळ वाहत होता. त्याचे दोन्ही हात खाली आले होते. चेहरा आरशावर टेकवलेला होता. बेसिनमध्ये फिकट लाल रंगाचं पाणी गोल फिरत होतं. ज्या ब्लेडने त्याने दोन्ही मनगटांच्या शिरा कापल्या होत्या ते ब्लेडही पाण्याबरोबर गोल गोल फिरत होतं. बेसिनमध्ये आणखी एक होतं. एक कोरा कागद होता. साधा कागद. त्यावर कधी काही लिहिलं असलं तरी ते पाण्याच्या प्रवाहाखाली केव्हाच पार पुसून गेलं होतं. एक साधा कागद. तपासासाठी आलेल्या पोलिसांना माणिक काय सांगणार? त्यांची प्रकृती उत्तम होती. कोणतीही काळजी नव्हती. त्या दोघांच्यात कोणताही बेबनाव किंवा तंटाबखेडा झालेला नव्हता. गेल्या काही दिवसात ते एवढेसेही अस्वस्थ झाल्यासारखे दिसले नव्हते. नव्या ब्लेडचं धारदार पातं किती सहजपणे शिरेवरून फिरलं होतं. जाणवण्यासारखी अशी वेदना नव्हतीच. दोन्ही हात एकदम जड झाल्यासारखे वाटले होते. आधारासाठी डोकं आरशावर टेकवण्यासाठी चंद्रकांत पुढे वाकला होता. आरशात त्याला ती आकृती दिसली होती. स्वतःशीच खिदळणारी, आनंदाने टाळ्या पिटत थयथया नाचणारी. आणि मग त्याने डोळे कायमचेच मिटून घेतले होते.